मी ना तुम्हाला आज एक गोष्ट सांगते. मी जस्ट पारायण करून घरी आले. आत्ता वाजले ते 5:45 आणि काल आम्हाला पारायणामध्ये एक प्रश्न विचारला होता. कोणाच्या घरी काय ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का, किंवा रिलेटिव्सला काही झालं आहे का, किंवा म्हणजे काही पण एखादी वाईट घटना आपल्या बाबतीत किंवा आपल्या घरच्यांच्या किंवा नातेवाईकांच्या बाबतीत तर कोणीच हो नाही बोललं. पण त्यांनी काल असं का विचारलं हे आम्हाला नाही कळलं. त्याच्यामुळं मग तो विषय तिथंच संपला होता. आणि त्याच्यानंतर आज एक ताई आल्या आणि त्या ना म्हणजे त्या आधी पारायणाच्या पहिल्या दिवशी इकडे आल्या होत्या जिथे आम्ही पारायण करतोय, आणि दुसऱ्या दिवशी त्या वेगळ्या केंद्रामध्ये गेल्या. आणि त्याच्यानंतर त्या आज पुन्हा इथं आल्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या. तर त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली. आणि त्या ती घटना म्हणजे असं विचारण्यामागचं कारण हे होतं, कोणाच्या घरी काही झाले का हे विचारण्यामागचं कारण हे होतं, महाराजांचा फोटो खाली पडला होता. पण म्हणजे कोणालाच माहीत नव्हती ही गोष्ट. खरं तर जे दोघे तिघे जण तिथं होते आणि एक ताई होत्या, त्यांच्याकडे त्या फोटोचा अक्षरशः फोटो होता जो खाली पडला होता. आणि त्याच्यानंतर दिवससुद्धा विजला. जे तिथं उपस्थित होते 4-5 लोक, त्यांना ही घटना माहिती आहे, पण त्यांनी आम्हाला काल नाही सांगितली. आणि नंतर आज ह्या ताई आल्या तर यांना त्या घटनेमागचा अर्थ समजला की बाबा असं का घडलं असेल. आणि त्या ताई म्हणतात मला स्वतःलाच नाही माहिती, मी इकडं आले होते आणि नंतर मी म्हणजे निघाले मी, आणि माझी पावलं आपोआपच तिकडं वळली. त्याच्यानंतर तिथं पण त्यांच्या ओळखीच्या ताई वगैरे असतील कोणी त्या ताईंच्या, तर त्यांनी त्यांना विचारलं नाही का तुम्ही वाचता का थोडं, तर त्या नाही बोलल्या. त्याच्यानंतर ना त्या निघायला लागल्या तिथून. तर एका ताईंनी त्यांना सांगितलं तुम्ही विना घ्या थोडा वेळ नाही का. तर त्या म्हणल्या म्हणजे त्या ताई स्वतः सांगत होत्या बरं का, मी माझ्या मनाने कोणती गोष्ट नाही सांगते, मला सुद्धा ऐकून एकदम म्हणजे असं मला आश्चर्यचकित झाल्यासारखंच झालंय. त्याच्यानंतर ना त्या स्वतः सांगत होत्या आता त्यांनी मला विना घ्यायला सांगितलं, त्यांना डावलायचं कसं म्हणून मी घेतला आणि मी 10-15 मिनिटच विना घेतला आणि मला कसं तरी व्हायला लागलं. म्हणे आता मला कसं तरी होतं. मी त्या ताईंना सांगितलं विना घेताना अगदी घाम वगैरे फुटायला लागला आणि त्या सांगताना अक्षरशः रडत होत्या, अक्षरशः अंगावरती काटा वगैरे येत होता. त्याच्यानंतर ना त्यांनी विना नथ घेतला त्यांनी आणि त्या खाली पडल्या. मग त्यांना डायरेक्ट चक्कर वगैरे आल्यासारखं झालं, खाली पडल्या. त्याच्यानंतर त्यांना तीर्थ वगैरे दिलं, थोड्या वेळाने त्या उठल्या आणि त्यानंतर त्या आज सकाळी केंद्रात आल्या होत्या इकडे जिथे त्या पहिल्या दिवशी आलेल्या. आणि जेव्हा तिकडे त्या पडल्या होत्या त्या टाईमच्या दरम्यानच इकडे महाराजांचा फोटो पडला होता. सांगायचं तात्पर्य एवढंच, स्वामी म्हणतात जर तुम्ही माझी सेवा करताय ना तर ती म्हणजे करत राहा, मी तुमच्या